आपल्या भोवती असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि परिस्थितीचं महत्व समजण्यासाठी त्याची पारख करण्याची कुवत देखील आपल्या अंगी असायला हवी, अन्यथा सगळं व्यर्थ आहे. गाढवाच्या पाठीवर कितीही उंची चंदनाचे ओझे लागलेले असले तरी गाढवाला त्या चंदनाच्या सुगंधाशी काही देणं घेणं नसतं. गुरुचरित्र तुमचा दृष्टिकोन तीक्ष्ण बनवते. चांगल्याची पारख कशी करावी हे आपण शिकतो. काही गोष्टी प्रार्थनात असतात आणि त्या कुणीही चुकवू शकत नाही. मागच्या कित्येक जन्माच्या कर्मातून या जन्मीचे भोग करतात आणि हे भोग प्रत्येकाला भोगूनच संपवावे लागतात. एक लक्षात घ्या, मनाशी करून ठेवा, या काळात जो गुरुची कास धरतो तो तरुण जातो. यासाठी गुरु महत्वाचा ठरतो. शिष्याचा शब्द